मालकाला काही चहा पाणी विचारा. 30चं पेट्रोल टाकलं होतं मी त्याच्या पंपावर एकदा. साहिल, मराठी कळतं तुला? तू कधी कोलगेट असं ते पकडीने दाबून बाहेर काढली का पेस्ट? किती मोठा माणूस असो, पेप्सोडंट जरी मागायचं असं कोलगेटच म्हणतो. असं आहे ते. हाऊ आर यू ब्रो? फाईन. वेर आर यू फ्रॉम? ओके, संपली इंग्लिश. माय इंग्लिश इज गो देअर, टॉप ऑफ द बिल्डिंग, जम्प अँड सुसाईड. मुलांची लाईफ नेहमीच अनफेअर असते. म्हणजे आम्ही घरी जी क्रीम लावतो ना, सर म्हणले फेअर अँड लवली, ती सुद्धा माझी अनफेअर अँड लवली आहे. इतकी अनफेअर आहे. मी आता गावाकडे राहतोय, ओव्हरसाईज घातलंय. आई येताना बोलली की झगा गाडून कुठं चाललाय. परवासारखं वारं आलं तर पॅराशूट डायरेक्ट. डू यू नो झगा? नो झगा? नंतर सांग त्याला, माझी इंग्लिश संपली. हां, तर एवढी अनफेअर आहे लाईफ. माझी वहिनी म्हणजे मोठ्या भावाची बायको तिच्या लेकरांना झोपवताना म्हणते, तो बघ काका, तुम्ही झोपले नाही तो तुम्हाला धरून नेईल. पोरं धरी असं म्हणतात. तुम्हाला हाडळ माहिती आहे सगळ्यांना? हाडळ, चुडेल, पता आहे चुडेल आपको? हाडळ माहिती आहे? डायन. हां, ती हाडळ मला एकदा दिसली होती उलट्या पायाची. तिने सुद्धा मला बघून पदर घेतला होता. एवढं भयानक आहे लाईफ. असो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र असतो जो खूप सिन्सिअर असतो, पण चुकीच्या ठिकाणी. असाच माझा एक मित्र होता, संदीप नावाचा. चांगलं पोरगं होतं. चांगलं का? एका पोरीच्या मागं 6 वर्ष होता. आता हे आम्हाला कॉलेजला आल्यावर कळलं, पण तो शाळेपासून होता. 6 वर्ष कायमच मागं पळायचा. आणि एकदा ती त्याला हो बोलली तर बिचाऱ्याने तिच्या मुलीच्या वाढदिवसाला 6 थरांचा केक आणला होता. तुम्ही म्हटलं 6 थरांचा केक का बाबा? 6 मजली केक. तो बोले 6 वर्ष मागं होतो ना तिच्या, म्हणून 6 थरांचा केक. पण त्याला कोण सांगणार? आमचे 2 मित्र 1-2 मजल्यावर लावून पण गेले होते त्या केकच्या. का नाही सांगितलं? त्याला वाईट वाटेल म्हणून नाही, कारण तो ती हो बोलली म्हणून आम्हाला रोज पार्टी द्यायचा. म्हणजे आज काय तिने मेसेजला रिप्लाय केला, मग समोसा पार्टी. उद्या काय गुड नाईट म्हटली विथ किसी, लगेच चायनीज पार्टी. मला एक कळत नव्हतं प्रेम आहे की झोमॅटोची स्पॉन्सरशिप आहे त्याची. तर असंच एकदा ती हो बोलली, सगळं छान चाललं होतं. आणि ती 8 दिवस कॉलेजमधनं गायब झाली. मेसेज नाही, मेसेजला रिप्लाय नाही, फोन बंद, स्विच ऑफ. याला आलं टेन्शन. हा दर्दभर गाणे ऐकायला लागला. म्हणजे आज ही हमने बदले हे कपडे वगैरे असे गाणे, ते पण हेडफोन लावून नाही, मोठ्याने, कॉलेजमध्ये. तर मला दया यायला लागली बिचारायची. न राहता मी त्याच्याकडे गेलो. सांगायचं नव्हतं मला, पण मी गेलो. म्हणलं तुझी गर्लफ्रेंड किती दिवसांपासून आली नाही कॉलेजला? तो म्हणला 8 दिवस झाले. म्हणलं आपला शुभम पण आलेला नाही 8 दिवसापासून. तो म्हणला म्हणजे? अरे म्हणलं लई वेड्या, अरे येड्या भोळ्या स्वभावाच्या, ऐक जरा, ते 6 मजले जे आहेत ना, त्यातल्या एखाद्या मजल्याचा दरवाजा उघडून बघ, शुभम दिसेल तुला. मग शुभम फक्त आंटी लवर नव्हता बरं का, शुभमला मुली पण आवडायच्या. सो असा आमचा शुभम. रोज खरं प्रेम व्हायचं. आम्ही त्या पॉईंटला बसायचो कॉलेजमध्ये. मुलगी आली का ही त्याचीच, हिच्याशिवाय मी जगूच शकत नाही, असं प्रेम व्हायचं त्याला. खरं त्यासाठी जीव वगैरे द्यायचा. त्यावेळेस मी त्यासाठी एक कविता लिहिली होती. तर मराठी कविता माहिती आहे सगळ्यांना? कणा कविता ऐकली आहे सगळ्यांनी? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला, अशी एक कविता होती. तर त्याचंच मी थोडंसं विडंबन केलं. आणि माझ्या कवितेचं शीर्षक होतं शुभमसाठी भीड म्हणा. कणा माझी भीड म्हणा. शुभम आला, ओळखलत का मित्रांनो मला, आत्ताच आलो भिडूनी, विस्कटलेत माझे केस, मारलाय मला धरूनी, क्षणभर बसतो परत जातो, विचारतो छाती ठोकूनी, अहो एक्सक्यूज मी तुमच्यामध्ये सिंगल आहे का कोणी? मुलगी हसली थोडी लाजली मला हायसे वाटले. मुलगी हसली थोडी लाजली मला हायसे वाटले, पण तिच्या मागून तिचे 2 तगडे भाऊ आले. त्या भावांचा मार आता खातो आहे, त्यांच्या पायावरती लोळतो आहे. त्या भावांचा मार आता खातो आहे, त्यांच्या पायावरती लोळतो आहे. पुन्हा एकदा पडलेले दात माझे मोजतो आहे. एवढा मार खाल्ला तरी सोडणार नाही फालतूपणा. एवढा मार खाल्ला तरी सोडणार नाही फालतूपणा. मित्रांनो बोट दाखवा आणि फक्त भीड म्हणा. मित्रांनो बोट दाखवा आणि फक्त भीड म्हणा.